पावसाळ्यामध्ये सर्वांना चटपटीत खायची इच्छा होते. चटपटीत म्हणा तसेच मसालेदार. नमस्कार, सुहानीज किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण एक आगळी वेगळी रेसिपी पाहणार आहोत, शेंगदाण्याची. जराही तेलाचा वापर न करता ही रेसिपी आहे. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्कीच पहा. लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी 1 वाटी शेंगदाणे घेतले आहेत. शेंगदाणे निवडताना थोडे मोठे घ्यायचे शेंगदाणे, आणि शेंगदाणे साफ करून घेतले आहेत. यातले काही खराब शेंगदाणे असतील तर ते बाजूला काढायचे आणि चांगले शेंगदाणे फक्त आपल्याला इथे घ्यायचे आहेत. तर शेंगदाणे आपल्याला गरम करून घ्यायचे आहेत. त्यासाठी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली. गॅसचा फ्लेम मंद ठेवायचा. मंद आचेवरती शेंगदाणे व्यवस्थित गरम करून घ्यायचे आहेत. तर गरम कितपत करायचे, तर शेंगदाण्यांची साल निघायला लागली की लगेचच गॅस बंद करून घ्यायचा आहे. तोपर्यंत आपल्याला शेंगदाणे व्यवस्थित गरम करून घ्यायचे आहेत. फक्त शेंगदाण्यांना डाग पडला नाही पाहिजे इथपर्यंत शेंगदाणे व्यवस्थित असे गरम करून घ्यायचे. तर 2 ते 3 मिनटामध्ये शेंगदाणे व्यवस्थित असे गरम होतात आणि सालसुद्धा त्याची निघली जाते. कुठेही गॅसचा फ्लेम वाढवायचा नाही. तर इथे पाहताय तुम्ही शेंगदाण्यांची सालसुद्धा निघत आहे. आता लगेचच गॅस बंद करून घेतला आणि एका प्लेटमध्ये शेंगदाणे काढून घेऊयात. एका वाटीमध्ये काही मसाले घ्यायचे आहेत. तर 1 चमचा तिखट, पाव चमचा हळद, पाव चमचा हिंग, अर्धा चमचा चाट मसाला, चवीनुसार मीठ घालायचे. मिठाचे प्रमाण थोडेसे कमी ठेवायचे, कारण चाट मसाल्यामध्ये सुद्धा मीठ असते. चटपटीत होण्यासाठी लिंबूचा रस घालायचा आहे. तर इथे मी 1 लिंबूचा रस घालून घेते. तुम्हाला लिंबूचा रस घालायचा नसेल तर आमचूर पावडर इथे वापरा, अर्धा चमचा. त्यानंतर यामध्ये घालायचं आहे 5 ते 6 चमचे पाणी. पाणी घातल्यानंतर व्यवस्थित हे एकजीव करून घ्यायचे सर्व मसाले. जास्त सुद्धा पातळ आपल्याला हे बनवायचे नाही आणि जास्त घट्टही नाही. मध्यम स्वरूपाचे हे व्यवस्थित असे मिश्रण तयार करून घ्यायचे मसाल्याचे. तर इथे व्यवस्थित आपल्या मसाल्याचे हे मिश्रण तयार झाले आहे. आता लगेचच हे आपल्याला मिश्रण, जे मसाले आहेत ते शेंगदाण्यावरती घालून घ्यायचं आहे. तर इथे मी सर्वच हे मसाले शेंगदाण्यांवरती घालून घेते आणि चम्मचच्या साहाय्याने हे व्यवस्थित सर्व शेंगदाण्यांना मसाले व्यवस्थित लावून घ्यायचे आहेत. मसाले लावून घेतल्यानंतर आपल्याला असेच शेंगदाणे हे ठेवायचे नाहीत. लगेचच आपल्याला हे गरम करून घ्यायचे आहेत. तर अगोदरसुद्धा आपण शेंगदाणे गरम करून घेतलेले आहेत, त्यामुळे हे शेंगदाणे गरम करण्यासाठी जास्तीचा वेळ लागत नाही. आता लगेचच शेंगदाणे आपण गरम करून घेऊयात. तर सारख्याच कढईमध्ये शेंगदाणे घालून घेतले. गॅसचा फ्लेम आता मध्यम ठेवायचा आणि मध्यम आचेवरती हे शेंगदाणे व्यवस्थित गरम करून घ्यायचे आहेत. आता तुम्ही पाहताय कढईला थोडासा शेंगदाण्याचा जो मसाला आहे तो लागत आहे, पण काही हरकत नाही. जसजसे आपण हे शेंगदाणे गरम करत जाऊ तसा हा मसाला शेंगदाण्यांना लागला जातो आणि व्यवस्थित असा मसाला शेंगदाण्यांना कोट झालेला आहे. तर हे शेंगदाणे भाजण्यासाठी 5 ते 6 मिनिट लागते, कारण आपण हे मसाले पाण्यामध्ये थोडेसे ओले करून घेतलेले आहेत, त्यामुळे थोडासा वेळ लागतो. 5 ते 6 मिनिटभर हे व्यवस्थित असे गरम करून घ्यायचे. पण इथे शेंगदाणे गरम करताना अजिबात तेलाचा वापर मी केलेला नाही आहे. मस्त असे हे कुरकुरीत होईपर्यंत गरम करून घ्यायचे आहेत. तर इथे रंग पाहताय त्याचा खूपच सुरेख असा आलेला आहे आणि गॅसचा फ्लेम मध्यम ठेवला आहे. मध्यम फ्लेमवरती मस्त असे हे कुरकुरीत तयार झाले आहेत. 5 ते 6 मिनिटानंतर इथे मी तुम्हाला दाखवते शेंगदाणे छान असे गरम करून घेतल्यानंतर एखाद्या चाळणीमध्ये हे शेंगदाणे सर्वच काढून घ्यायचे.
तर चाळणीमध्ये का काढायचे, तर यातली गरम हवा आहे ती पटकन अशी निघून जाईल आणि शेंगदाणे ओलसर होणार नाहीत, यासाठी चाळणीमध्ये काढून ठेवायचे. अजिबात प्लेटमध्ये काढू नका, नाहीतर त्याला ओलावा पकडेल आणि शेंगदाणे नरम होतील. तर हे शेंगदाणे आपले मस्त असे तयार झालेले आहेत आणि चवीला म्हणाल तर मस्त हे शेंगदाणे लागतात. एकदा नक्कीच तुम्ही हे ट्राय करून पहा. अजिबात तेलाचा वापर न करता आज आपण मसाला शेंगदाणा अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने पाहिलेला आहे. तर पावसाळ्यामध्ये चटपटीत मसालेदार खायची इच्छा होते, तेव्हा अशा पद्धतीने हे मसाला शेंगदाणा नक्कीच ट्राय करा. अगदी जवळून सुद्धा मी दाखवते, खूपच मस्त असे झालेले आहेत हे शेंगदाणे. तर तुम्हाला खरंच ही रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक, शेअर, हाईप तसेच सुहानीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.